तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कोबी मंचुरियन कसे बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर कोबी मंचुरियन बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलात नसाल तर पटकन जाऊन सबस्क्राइब करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हाय मी एक मध्यम आकाराचं कोबी घेतलंय, तो मी किसनेर किसून घेतलंय। जर तुमका किसूक जमत नसात तर तुम्ही बारीक कापलात तरी चालत। आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतोय। आता ह्यो कोबी आपण चांगलं हातान मिक्स करून घेऊया। आता ह्यो कोबी मिक्स करून झाल्यावर त्याच्यावर ताटली ठेवून 15 मिनिटं असंच ठेवायचं कोबी। मग कसा त्या कोबीत चांगला पाणी सुटता आणि मीठ पण चांगलं लागता, म्हणून मी 15 मिनिटं झाकून ठेवलंय। हे बघा 15 मिनिटं झाली आहेत। हे बघा कोबीत चांगला पाणी पण सुटला। आता मी त्याच्यात टाकते चिमूटभर फूड कलर। तुम्ही फूड कलर नाही वापरलात तरी चालत। हे मी 2 चमचे पोह्याची पावडर टाकून घेतले। पोहे मिक्सरला लावायचे आणि ती 2 चमचे पावडर टाकायची। आता मी याच्यात टाकते 1 चमचो आला लसूणची पेस्ट, 1 चमचो बारीक किसलेली लसूण, 1 चमचो मालवणी मसालो, पाव चमचो काळी मिरी पावडर। आता ह्याच्यात मी टाकते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचा पीठ। जर तुमच्याकडे मक्याचा पीठ नसाल तर तुम्ही तांदळाचा पीठ टाकलात तरी चालत। या मिश्रण मिक्स करताना ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचो नाही। आता हे मिश्रण चांगला मिक्स करून ह्याचं आपण गोळो करून घेऊया। जसं आपलं चपात्याच्या पिठाचं गोळो असतं ना, सेम तसंच ह्याचं पण गोळो होता। हे बघा जर तुमका हे पीठ जरा पातळ वाटत असत तर तुम्ही त्याच्यात कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ टाकून हे परत पीठ मळून घेऊ शकतास। आता आपण त्याच्यात मंचुरियन सोडून घेऊया। तेल चांगला गरम करून घ्यायचा आणि मंचुरियन सोडून झाले की जरा गॅस मीडियम करायचे आणि हे मंचुरियन तळून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटच लागतात हे तळूसाठी। जर तुम्ही हे मंचुरियन फुल गॅसवर भाजलात तर ह्या मंचुरियनचं वरचं रंग पण बदलतं आणि आतून कच्चे पण राहतात। म्हणून पहिला तेल गरम करायचा आणि मंचुरियन सोडून झाले का हे मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं तळून घ्यायचे। तर हे बघा तयार असत कुरकुरीत कोबी मंचुरियन। तर तुम्ही असे कधी कोबी मंचुरियन बनवलेलात? जर बनवलात नसाल तर ही रेसिपी आजच करून बघा। जर हा व्हिडिओ तुमका आवडला असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।